मुलं, संसार आणि या सगळ्यातून अभ्यास कसा करायचा फार टेन्शन येतं। हे वय गेलं तर पुन्हा येणार नाही, कारण वेळ निघून गेली तर ती आपल्यासाठी कधीच परत येत नसते। तसंच असते प्रत्येक सेकंदावर। आपल्याला सर्वात महत्त्वाचे घटक हे आहेत की आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेवर खूप असा स्ट्रॉंग बनवायचा आहे। आपले गणित की उचला, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, की ज्याने काय होईल माहिती आहे का, तर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की मी कुठली टेस्ट सिरीज जॉईन करणार, तुम्ही आहेत हे लिहून काढायचे का कागदावर। ही आपली तुम्हाला मी अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगत आहे, तुम्ही पण असं करा। आता आपण गणित आणि बुद्धिमत्तेला मला असं वाटतं 3 तास या समोर जेही माझे टार्गेट बनवेल, तर जसं आता मी डे 1 मी म्हटलं माझं कुठलं टार्गेट सुरू करेल किंवा मग बुद्धिमत्ता चाचणीला कुठला टॉपिक घेईल हे आपण उद्यापासून सुरू करूया। तर टेट परीक्षेची तयारी करताय आणि मध्ये KVS पण येणार, कसा करावा अभ्यास, फार टेन्शन येतं। त्यात घरची जबाबदारी, मुलं, संसार आणि या सगळ्यातून अभ्यास कसा करायचा फार टेन्शन येतं, मलाही येतं। पण त्यातून आपल्यालाच आपला मार्ग शोधून काढायचा असतो, कारण आता ही वेळ आणि हे वय गेलं तर पुन्हा येणार नाही, कारण वेळ निघून गेली तर ती आपल्यासाठी कधीच परत येत नसते। तसंच असते प्रत्येक सेकंदावर, प्रत्येक मिनिटावर स्वतःला घडवायचं असते। तर नमस्कार मंडळी, मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या व्लॉगमध्ये। आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की आपल्याला टेटमध्ये 150 प्लस किंवा 170 प्लस कसे मिळवता येतील, आणि तेही हाऊसवाईफनी। आणि आपलं तर खरं चॅनल म्हणजे हाऊसवाईफने अभ्यास कसा करावा, लग्नानंतरचा अभ्यास कसा करावा, वेळ मिळत नाही, जबाबदाऱ्यासोबत अभ्यास कसा करावा, असे भरपूर प्रश्न आपल्यासोबत असतात आणि त्यातून सगळं आपल्याला अरेंज करून अभ्यास करावा लागतो, व्यवस्थित व्यवस्थापन करावं लागतं। आणि यासाठी आपल्या या चॅनलद्वारे मी तुम्हाला थोडं मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करते। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेही मोटिवेशन समोरचं येईल किंवा जेही आपली स्ट्रॅटेजी येईल अभ्यासाची किंवा माझं काहीही एखादा जो व्हिडिओ येईल तो तुम्हाला लवकर प्राप्त होईल आणि तुम्हाला पण त्यापासून छान प्रेरणा घेता येईल। चला आता सुरुवात करूया। तर बघा मैत्रिणींनो, मी मागील टेट दिली होती, त्यात मला 103 मार्क मिळाले होते। आणि मी KVSची पण एक्झाम दिलेली होती, केंद्रीय विद्यालय, त्यात मला 110 मार्क होते। तर आता बघा KVSची पण नोटिफिकेशन येणार आहे आणि टेटचं पण येणार आहे, लवकरच आपल्याला दोन्ही नोटिफिकेशन प्राप्त होतील। आता आपल्याला दोन्ही परीक्षा सोबत द्यायच्या आहे। कदाचित असं तेव्हाही असंच झालं होतं, मला असं वाटतं की अगोदर टेट झाली होती, अगोदर KVS झाली होती, म्हणजे केंद्रीय विद्यालयाचा पेपर झाला होता, मला वाटतं काही 21 तारखेला वगैरे, आणि नंतर माझा 29 तारखेला टेटचा पेपर होता। तर या सगळ्याचं व्यवस्थापन करताना आपण खूप गोंधळल्या जातो, आपण कधी कधी निगेटिव्ह थॉटमध्ये जातो, आपला अभ्यास होत नाही आणि आपण खूप मागे जातो, आम्ही लो फेजमध्ये चालतो। सोप्या भाषेत जर सांगायचं तर आपण लो फेजमध्ये जातो आणि या लो फेजमधून बाहेर निघायच्या वेळेस मग आपण एक तर बाहेर निघत नाही आणि आपण निगेटिव्ह थॉटमध्ये जातो, आपला वेळही वाया जातो। तर आपल्याला त्याचं परफेक्ट नियोजन करावं लागेल। जरी आपला अभ्यास झाला नाही तर स्वतःला लो फेजमध्ये कधीच जाऊ देऊ नका, स्वतःला डिप्रेशनमध्ये जाऊ देऊ नका, स्वतःला निगेटिव्ह थॉटमध्ये जाऊ देऊ नका, त्याला कन्वर्ट करत राहा पॉझिटिव्ह थॉटमध्ये, जेणेकरून आपले जे 1-2 तास वाया जातात ते जाणार नाही। मी तर म्हणणार की 1-2 तासापेक्षा 1-2 दिवस, 1-2 हप्ते आपले वाया जातात, कारण 1-2 दिवस जर आपला अभ्यास झाला नाही तर आपण त्याच विचार, माझा अभ्यास होत नाही आहे, माझा अभ्यास होत नाही, मी काय करू, मला वेळच मिळत नाही, मला लायब्ररी जॉईन करता येत नाहीये, माझ्याजवळ पुस्तकच नाही, मला योग्य मोटिवेशन नाही, मला योग्य मार्गदर्शन नाही, असा विचार करताना आपण भरपूर मागे चालला जातो, पास्टमध्ये जातो। मी एवढा अभ्यास करत आहे वर्षानुवर्ष, तर मला संघर्ष येत आहेत, मला यशच प्राप्त होत नाही, खूप मागे राहतो। म्हणून मी सांगते एकही निगेटिव्ह थॉट येऊ देऊ नका, लगेच पॉझिटिव्ह थॉटमध्ये कन्वर्ट करायचं आणि स्वतःला घडवायला सुरुवात करायची। तर बघा जास्त वेळ वाया घालवत नाही, तर बघा आपल्याला टेट 2025चं लवकरच नोटिफिकेशन भेटेल। आणि आता आपण हाऊसवाईफने आपला अभ्यास कसा करायचा, तर बघा मी काय सांगते तुम्हाला, आपल्याला सर्वात महत्त्वाचे घटक हे आहेत की आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेवर खूप असा स्ट्रॉंग बनवायचा आहे। आपले गणित खूप वीक आहे, माझं पण, म्हणजे मी 50 पर्यंत पोहोचले 100 पैकी, अजून मला 75 किंवा 80 पर्यंत पोहोचायचं आहे। आणि जे माझे हार्ड टॉपिक आहे तिकडे तर मी अजून गेलेलीच नाहीये, मी इकडचं माझं स्ट्रॉंग करत आहे। तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की सर्वात अगोदर PYQ उचला, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, की ज्याने काय होईल माहिती आहे का, तर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की मी कुठली टेस्ट सिरीज जॉईन करणार, तर मी मागेल जी टेट झाली होती तेव्हाही मी तीच टेस्ट सिरीज जॉईन केली होती, ऑनलाईन अभ्यास म्हणून एक टेस्ट सिरीज आहे, ती जॉईन केली होती मी, सीटेटसाठी पण तीच जॉईन केली होती। आणि माझ्याजवळ सीटेटचं पेपरचं जे प्रश्नसंच आहेत ते पण होते। आता टेटचे प्रश्नसंच मी घेत नाही, मी ती टेस्ट, कारण आपले ऑनलाईन पेपर असतात म्हणून मी कम्प्युटरवर किंवा आपल्या मोबाईलवर तीच टेस्ट सिरीज जॉईन करेल, त्यातून माझे वीक पॉईंट शोधेल किंवा शोधणार। आणि त्यानंतर मग मी तर तसे भरपूर शोधलेले आहेत, कारण मी मागील जे प्रिव्हियस इयर आहे ते शोधते 2017 पासूनचे,
आणि आत्ता पण जी टेस्ट सिरीज जॉईन करते ते बघणार मी कुठपर्यंत पोहोचलेली आहे, मी कुठेपर्यंत मला मार्क मिळतात आणि त्यातून परत माझे वीक पॉईंट कुठले आहेत हे लिहून काढायचे का कागदावर. ही आपली तुम्हाला मी अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगत आहे. तुम्ही पण असं करा, म्हणजे इथून सुरुवात करा, म्हणजे आपले वीक पॉईंट आपल्याला शोधायला मदत होईल. आता कुठला क्लास जॉईन जरी केला आपण तर क्लास जॉईन करायला हरकत नाही मैत्रिणींनो, पण कसं असतं आपल्याला वेळ पाहिजे तेवढे क्लास जॉईन करायला. आणि जर वीक पॉईंट शोधून आपले टॉपिक जर आपण क्लिअर करत गेलो तर आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपले टॉपिक क्लिअर होत जातील. दुसरा पॉईंट हा महत्वाचा सांगते मी, की आता आपण गणित आणि बुद्धिमत्तेला मला असं वाटतं 3 तास म्हणजे 3 ते 4 तास द्यावं लागतील. आता आपल्याजवळ तेवढा वेळ नाही. आता कसं करायचं ताई आपण, तर बघा आपण काय करूया, आपण काय करायचं, सकाळी जेव्हा उठतो ना अभ्यासाला जसा वेळ होईल ना तसा उठा, म्हणजे 1 तास मिळाला तरी चालेल. एखादा टॉपिक ठरवा आणि टॉपिक ठरवल्यानंतर मग समजा आता मी तुम्हाला सांगते की जर समजा मी रिझनिंगमध्ये बैठक व्यवस्था टॉपिक करणार आहे तर बैठक व्यवस्था समजा माझी अर्धा तासच होत आहे तर मी 2 गणित किंवा 3 गणित माझ्या बैठक व्यवस्थेचे सोडवणार आणि त्याचाच व्हिडिओ मी एखादा युट्यूबवर बघणार, रोहिदास चोंदे पाटील सर म्हणा किंवा मग कुठलेही जे आपल्याला सोपं वाटतं, कन्सेप्ट क्लिअर होतात किंवा तुम्ही एखादी बॅच जॉईन केली असेल त्या बॅचमध्ये जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील ते व्हिडिओ बघा. त्यानंतर खरंच मी तुम्हाला सांगते रिझनिंग आणि मॅथमध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. जेवढी प्रॅक्टिस करू तेवढेच परफेक्ट बनत जाऊ. म्हणून प्रॅक्टिसला आपल्याला कमीत कमी 1 तास देणे आवश्यक आहे आणि तो द्यावाच लागेल. तुम्हाला जशी प्रॅक्टिस करता येईल तशी करा. मुलांसोबत अभ्यास करताना बसायची असेल तेव्हा करा. तुम्ही जर एखादं कोणतं काम करत असेल तर तुम्हाला जर समजा आता काम करताना तर प्रॅक्टिस करू शकत नाही ताई, तेव्हा काय करायचं, तेव्हा सोपे घटक घेऊन बसा. ते नंतर बोलते मी. पण प्रॅक्टिससाठी आपल्याला अर्धा तास तरी द्यावा लागेल आणि आपल्याजवळ तर कमीत कमी 1 तास आपल्याला दिवसातून तर फ्री भेटतच असेल. म्हणून मी तुम्हाला सांगते 1 तास संध्याकाळी आणि म्हणजे रात्री आणि 1 तास दिवसा म्हणजे सकाळी. तर एक मॅथला देऊया आणि जो नंतरचा जो 1 तास राहील तो रिझनिंगला देऊ. असे 2 इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला आपले सकाळ रात्रीसाठी ठेवावी लागतील, जो आपला कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास असतो तेव्हा. आता जर राहिले जो मानसशास्त्र म्हणा त्यात तर निर्णय क्षमता येते. त्यात असे प्रश्न येतात की आता भरपूर जणांनी पेपर दिले त्यांना माहिती आहे की त्यात आपल्याला असं आपलं काय म्हणतात त्याला आपलं चेक करतात, आपलं ज्ञान नॉलेज चेक करतात किंवा मग आपलं जे शाळेत गेल्यानंतर आपण पोरांच्या सोबत कसा व्यवहार करू, जे आपले प्रश्न असतील मुलांचे ते आपण कसे सॉल्व्ह करू किंवा मग व्यासपीठावर गेल्यानंतर जेव्हा आपली प्रार्थना होते तेव्हा आपण एखाद्या मुलाला कोणता प्रॉब्लेम्स असेल, त्याला काही त्याच्या भोवती जर गरिबी अवस्था असेल, त्याला शाळेत येऊन काही त्याचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, तो प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करू, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारतात. ते काही असं आपले फक्त त्याच्यासाठी कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. आणि मानसशास्त्राचे कुठले टॉपिक आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आता त्याविषयी आपण नंतर बोलूया, फक्त आपण आपली स्ट्रॅटेजी ठरवत आहे. त्यानंतर मराठी आणि मराठीचे प्रश्न कसे असतात, सोपे असतात, ग्रामर वगैरे काही नसते एवढं. सोपे म्हणजे कसे सांगू का तुम्हाला, एखादी सिंहाची सस्याची गोष्ट माहिती आहे किंवा सिंहाची उंदराची गोष्ट माहीत असते ना, ती गोष्ट असं आपल्याला अशी क्रमानुसार लिहायला येते. त्यासाठी काय असतं, रिडिंग आवश्यक आहे, तर रिडिंग करा भरपूर. आणि इंग्रजीचंही तसंच होतं, पॅसेज येतात त्यातून आपल्याला प्रश्न उत्तरं निवडायची असतात. जरा घाई होते पण कसं असतं वेळ फार कमी आहे आपल्याजवळ, अभ्यास करायचा आहे, त्यामुळे म्हटलं चला ही स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर करूया. त्यामुळे असा अभ्यास आपल्याला करावा लागेल मैत्रिणींनो. त्यानंतर वेळोवेळी आपण मला जसं जसं मी माझे स्ट्रॅटेजी ठरवत येते तुमच्यासोबत मी शेअर करेल, कारण माझ्यासारखे तुम्ही आहे, तुमच्यापासून मला भरपूर शिकता येईल. तुम्ही पण तुमची स्ट्रॅटेजी माझ्याबरोबर शेअर करा जेणेकरून मला पण त्याचा खूप फायदा होईल. तसेच मला भरपूर जण म्हणतात की ताई एखादा क्लास जॉईन कर, तर मला तुम्ही सजेशन द्या की खरंच क्लास जॉईन करू का किंवा कुठला क्लास जॉईन करू, याबद्दल पण मला सांगा की खरंच क्लासने आपल्याला काही फायदा होईल का. कारण कसं भरपूर जणांची ओपिनियन ऐकलं, डिस्कशन केलं तर माझ्यामुळे आणि तुमच्यामुळे इतरांना पण फायदा होईल. त्यामुळे कमेंटमध्ये सांगा मला की कुठली टेस्ट सिरीज, आता मी ही जी टेस्ट सिरीज जॉईन करते त्यापेक्षा अजून दुसरी कुठली टेस्ट सिरीज आहे का चांगली किंवा क्लास मैत्रिणी आपल्याला आपलं नियोजन करावं लागेल. आणि आपल्याला एवढा वेळ नाही आहे की आपण दिवसभर 7 ते 8 तास पुस्तक घेऊन बसू शकू. त्यामुळे मी सांगते तुम्हाला युट्यूबवर असे भरपूर व्हिडिओ असतात किंवा जे बॅचमध्ये लेक्चर्सचे व्हिडिओ असतात ना, ते तुम्ही कामं करता ऐका, भांडे घासताना, भाजी तोडताना कानामध्ये ब्लूटूथ टाकायचे, जर नसतील तुमच्याजवळ तो फोन स्पीकरवर ठेवा आणि ऐका, कारण असं केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि आपण जेव्हा असा अभ्यास करतो तेव्हा आपला स्वतःचा कॉन्फिडन्स पण ग्रोअप होतो. म्हणून जसा वेळ भेटेल, जिथे वेळ भेटेल, जिथून सुरुवात करता येईल तिथून करा, पण आता लागा तयारीला. कारण जर जास्त टाइमपास केला तर खूप वेळ होईल आणि नंतर मग कसे आपण 100च्या वरच पोहोचू शकतो आणि आपले मार्क वाढत नाही. म्हणून आता सुरुवात करा. चला मैत्रिणींनो, मी आता यासमोर जेही माझे टार्गेट बनवेल
तर जसं आता मी डे 1 मी म्हटलं माझं कुठलं टार्गेट सुरू करेल किंवा मग बुद्धिमत्ता चाचणीला कुठला टॉपिक घेईल हे आपण उद्यापासून सुरू करूया. तर आज सांगण्याचा आज आपला मी तुम्हाला वेळापत्रक सांगितलं की असं असं करूया म्हणून. रिझनिंगसाठी एवढा वेळ देऊया, गणिताला एवढा वेळ देऊया, मराठी इंग्रजीचा असा अभ्यास करूया, मानसशास्त्राचा असं करूया. आणि जसं जसं आपण आपले कंटिन्यू व्हिडिओ येत जातील तसं तसं मी तुम्हाला मार्गदर्शन करेल म्हणून, किंवा तुम्ही मला मार्गदर्शन करा. तर म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला पण आपण छान मिळून अभ्यास करू, तुम्हाला ऊर्जा भेटेल माझ्यापासून आणि मला तुमच्यापासून ऊर्जा भेटेल. चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि आता अभ्यासाचं नियोजन करायला सुरुवात करा. भेटूया लवकरच पहिल्या टार्गेट सोबत पहिल्या दिवसाला. आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचारांना खत पाणी द्या, निगेटिव्ह विचारांपासून दूर राहा. बाय.